वाघमोडे. आज आपण BP नॅचरली रिव्हर्स कसं करायचं याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. BP म्हणलं की मेडिकेशन्स आले आणि काहींना मेडिकेशन सूट होत नाही, त्यांना सेन्सिटिव्हिटी असते किंवा त्याची ॲलर्जी येऊ शकते. मग अशा कंडिशनमध्ये आपण आपला BP नॅचरली रिव्हर्स कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ब्लड प्रेशर वाढण्यामागं जे मुख्य कारण किंवा ज्याला आपण पॉझिटिव्ह फॅक्टर्स म्हणू शकतो ते म्हणजे रोजची आपली रुटीन लाईफस्टाईल एक महत्त्वाचं कारण आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे आजकाल फार गरजेचं आहे. जसं की बऱ्याच जणांची सेडेंटरी लाईफस्टाईल असते, बसूनच वर्क करणं, बसूनच काम करणं. त्याच्यानंतर लॅक ऑफ एक्झरसाइज हा व्यवस्थित होत नाही किंवा त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी नसते. त्याच्यानंतर डिस्टर्ब स्लीप पुरेशी होत नाही किंवा डिस्टर्ब असते. कमीत कमी आपल्याला रोजची 7 ते 8 तासाची झोप तर गरजेची आहे. त्याच्यामुळे आपले स्ट्रेस लेवल ही कमी होऊन आपला BP नॉर्मल राहायला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर काहींमध्ये बॉडी मास इंडेक्स जास्त असतो, ओबेसिटी पाहायला मिळते. अशा ओबेस पेशंटमध्ये पण ऑब्व्हियसली BP हा वाढलेलाच असतो. काहींमध्ये हार्ट डिसीज असतात, हृदयाचे रोग ज्याला आपण म्हणतो हृदयाचे रोग असतात. ते अशा कंडिशनमध्ये अशा डिसीजमध्ये पण BP हाय असतो. तर हे काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर डाएट जर तुम्ही म्हणाल तर डाएटमध्ये आपल्याला सॉल्टी डाएट अवॉइड करायचा आहे, ज्याला आपण सोडियम डाएट म्हणू शकतो. तर सोडियम डाएट जो असतो तो जास्त करून आहारामध्ये मीठ कमी खायचं. नॉर्मली जो आपल्याला पर डे 5 ते 6 ग्रॅम एवढंच मीठ आपल्या आहारात गेलं पाहिजे. काही सॉल्टी पदार्थ असतात जसे चिप्स असतात, पापड असतं, लोणचं असतं, याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. ऑब्व्हियसली ते नेहमी जास्त प्रमाणात आपल्या आहारात खाण्यात गेले तर मिठाचं प्रमाण आपल्या शरीरात वाढून आपला BP वाढू शकतो. ब्लड वेसल कन्स्ट्रिक्ट होतात आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. नॉर्मली आपल्याला जो पोटॅशियम रिच डाएट हा आपल्या आहारात जास्त इन्क्लूड करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली फ्रूट्स जर म्हणाल तर मेन म्हणजे बनाना तुम्ही घेऊ शकता. बनानामध्ये जास्त पोटॅशियम आहे, त्याच्यामुळे पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे ते तुमचं ब्लड प्रेशर एक लेवलपर्यंत नॉर्मल करण्यासाठी हेल्पफुल राहतं. त्याच्यानंतर बटाटा एक रूट आहे, ह्याच्यामध्ये पण पोटॅशियम जास्त आहे आणि त्याच्यामुळं ब्लड प्रेशर मेंटेन करायला तुम्हाला हेल्पफुल ठरतं. पण ऑब्व्हियसली BP बरोबर ज्या पेशंटमध्ये शुगर पण असते अशांना बनाना किंवा पोटॅटो खाता येणार नाही, कारण त्याच्यामुळे त्यांची शुगर वाढू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे रुटीन डाएटमध्ये तुम्ही सगळे ग्रीन लीफ व्हेजिटेबल्स घेऊ शकता. त्यालाच आपण सगळ्या पालेभाज्या घेऊ शकता. पालक, मेथी, तांदूळचा, राजगिरा हे सगळ्या पालेभाज्या घेऊ शकता. कारण पालेभाज्यामध्ये एकतर फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि हेच फायबर्स तुम्हाला डायजेशनसाठी हेल्पफुल ठरू शकतात. तुमचं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढवतात, डायजेशन तुमचं सुधारतात, गट हेल्थ इम्प्रूव्ह करतात. त्याच्यानंतर सगळे सीजनल फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. बेसिकली ॲपल खाऊ शकता. डाळिंब हे खूपच हार्टसाठी युजफुल फ्रूट आहे. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे सिट्रस फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. ऑरेंज खाऊ शकता, केवी खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या प्रकारचे ड्राय फ्रूट्स खाऊ शकता. बदाम, ते अक्रोड, याच्यामध्ये ऑब्व्हियसली ओमेगा 3 रिच फॅटी ॲसिड्स असते. ते तुमच्या BPला किंवा तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी फार हेल्पफुल ठरतात. त्याच्यानंतर तुम्ही हे डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. त्याच्यानंतर रुटीन जे तुमची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करून रोजचा रोज रेग्युलर एक्झरसाईज करणं महत्त्वाचं आहे. जसं का रेग्युलर वॉकिंग 30 ते 40 मिनिटाचं रेग्युलर वॉकिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर स्विमिंग, जॉगिंग, दोरउडी, मेडिटेशन, योगा हे रेग्युलर एक्झरसाईज, सायकलिंग
त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर ऑब्व्हियसली नॉर्मल राहण्यास हेल्प होईल. नंतर जे एक्झरसाइज स्ट्रेचिंग एक्झरसाइज आपण म्हणतो, जसे की तुम्ही बसल्या बसल्या तुमचे हँड्स असे स्ट्रेच करू शकता. त्याच्यामुळे तुमचे चेस्टचे जे मसल्स आहेत किंवा ब्लड वेसल्स आहेत ते रिलॅक्स होऊन तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर हे झालं तुमचं रुटीन डाएट किंवा लाईफस्टाईलमध्ये काही मॉडिफिकेशन केलं पाहिजे किंवा BP वाढण्यामागं काय पॉझिटिव्ह फॅक्टर असू शकतात हे आपण रुटीन पाहिलं. पण त्याच्याबरोबर BP नॅचरल रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला काही काढा आपण म्हणू शकतो किंवा आयुर्वेदिक जे हर्ब्स असतात ते तुम्हाला खूप हेल्पफुल ठरू शकतात. जसं का तुम्ही जिंजर, ज्याला आपण आलं म्हणतो, जिंजर, वेलची, सिनामोनम स्टिक, दालचिनीचे स्टिक्स आणि काही प्रमाणात बीट हे तुम्ही मिक्स प्रमाणात जर घेतलं, थोड्या थोड्या प्रमाणात सकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये ते हे सगळं समप्रमाणात उकळून ते पाणी तुम्ही थंड करून पिलं तर तुमचं मॉर्निंग BP रेग्युलर राहायला खूप हेल्पफुल ठरतं. नंतर चिया सीड्स हे अशा सीड्स आहेत की ते तुमची शुगर लेवल पण नॉर्मल ठेवतं आणि BPला पण ते नॉर्मल करू करतं. आणि दुसरी गोष्ट, जे होमिओपॅथीमध्ये काही मेडिसिन्स असे आहेत की ते तुमचं BP नॉर्मल करण्यासाठी फार हेल्पफुल ठरतात. जसं की ग्लोनाइन आहे, बेलाडोना आहे, नॅट्रम मूर आहे. ते तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक फार्मसीमधून पण तुम्ही घेऊ शकता. तर हे झालं तुमचं नॅचरल हर्बपासून BP कसं रिव्हर्स होऊ शकतं किंवा काही होमिओपॅथिक मेडिसिन घेतल्यानं पण BP रिव्हर्स कसं होऊ शकतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा युजफुल जर वाटला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच काही युजफुल व्हिडिओ घेऊन येईल मी माझ्या चॅनलवर. तोपर्यंत गुड बाय, नमस्ते.